माझ्यावरती एवढी दादागिरी करायला आता तू काही गाडे पाटलांची नाचून राहिलेली नाहीये. हा हे जे काही तुम्ही दोघं मिळून नाटकं चालवले आहेत नाही का, एक लक्षात ठेवायचं सिद्धिराजच्या मॅडम, तुझ्या आणि या सिद्धिराजच्या नाटकाचा एका क्षणात मी खेळखंडोबा करू शकते. अजी माझा आणि भावनाचा नाता तूच काय, देव सुद्धा नाही तोडू शकत. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथे कोणी बोलवलं नव्हतं, तू बळजबरीने आलीस. तुला माहिती कोण कुठून कसा देतो ना खरंच माहित नाही, पण आता आलीयस तर आलीयस. आत बघण्याचा कार्यक्रम होणार आहे, त्यात मोडता घालायचा प्रयत्न करायचा नाही. हे सिद्धिराज, अरे तुला काही लाज लज्जा शरम काय आहे की नाही? हा ही तुझी बायको हिची चमचेगिरी करतोयस तू, माहितीये ना तुला? नगर परिषदेच्या निवडणुका किती तोंडावर आल्यात ते. तुझा बाप दिवस रात्र मेहनत करतोय, त्याला मदत करायची सोडून तू काय करायला लागलायस इथे येऊन? गुडघ्याला बाशिंग बांधून उभा राहिलायस. हा तर म्हणे बघाण्याचा कार्यक्रम. आजी, नगर परिषदेची निवडणूक होईल, पण त्याआधी घरची कामं करायला नकोत का? ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. कसं आहे ना, तुम्ही सिद्धिराजचं जरा कौतुक करायला पाहिजे. बायकोच्या माहेरच्यांसाठी किती करतायत ते, कौतुक करा बरं त्यांचं. बायकोच्या माहेरच्यांसाठी? अरे हेच तर मेल आमचं नशीब आहे. हा तुझा जो सिद्धिराज आहे ना, तो जे काही करतोय ते सगळं तुझ्या माहेरच्या लोकांसाठी. आमच्यासाठी काय काहीच करत नाहीये तो. ऐक ना आजी, बस आगाऊपणा करू नकोस. गपचूप आत चल, भावनाला पसंत करा आणि निघून जा. जे काय करायचंय ना ते मी बघते, तू जास्त शहाणपणा शिकू नकोस.